नमस्कार मित्रांनो, विजय अकॅडमीमध्ये आपलं सहर्ष स्वागत. मित्रांनो, शिक्षक भरतीमधील जो काही खाजगी संस्थेतला टप्पा लागला होता, आपल्याला विथ इंटरव्ह्यूचा टप्पा लागला होता. तर या विथ इंटरव्ह्यूच्या टप्प्यामध्ये आता नवीन अपडेट मिळत आहे. तर काय आहे संपूर्ण अपडेट याविषयी सविस्तर माहिती आपण पाहणार आहोत. त्यापूर्वी चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. तर पाहूया सविस्तर माहिती विथ इंटरव्ह्यूबाबत आलेली बातमी वृत्तपत्रात. तर मित्रांनो, जे काही विथ इंटरव्ह्यूचा राऊंड लागला होता आपल्याला या लेटेस्टमध्ये, तर या विथ इंटरव्ह्यूमध्ये आता जे काही खाजगी संस्था आहेत तर त्यांनी लवकरात लवकर या विथ इंटरव्ह्यूचा शेड्यूल राबवावा, नियोजन लवकरात लवकर करावं याविषयी जे काही आपल्याला पवित्र पोर्टलची आपल्याला अपडेट मिळत आहे वृत्तपत्राद्वारे. तर ती पाहूया सविस्तर बातमी. खाजगी संस्थांना 31 ऑगस्टपर्यंत मुलाखती घ्याव्या लागणार. तर जी काही खाजगी संस्था आहेत तर यांना आता 31 ऑगस्ट ही डेडलाईन देण्यात आली आहे आणि यापर्यंत संपूर्ण मुलाखतीचा राऊंड हा राबवावा लागणार आहे. आपल्या संस्थेमध्ये संस्थाचालकांना हा संपूर्ण मुलाखतीचा राऊंड घ्यावा लागणार आहे. तर यामध्ये जे काही लोकमत या वृत्तपत्रामध्ये बातमी आहे, पवित्र पोर्टलच्या माध्यमातून सुरू असलेल्या राज्यातील शिक्षक भरतीचा सध्या खाजगी संस्थांच्या रिक्त जागांसाठी मुलाखत प्रक्रिया सुरू आहे. या मुलाखतीसह पदभरतीमध्ये 4,879 जागांसाठी मुलाखत प्रक्रिया सुरू आहे. या जागांसाठी 7,805 उमेदवारांची शिफारस करण्यात आली आहे. मित्रांनो, जे काही शिक्षक भरतीचा मुलाखतीचा राऊंड लागला होता तर यामध्ये टोटल 4,879 जागा होत्या आणि यासाठी जवळपास 7,805 उमेदवार रिकमेंड झाले आहेत, पात्र ठरले आहेत. 7,805 उमेदवार या विथ इंटरव्ह्यूसाठी पात्र ठरले आहेत. तर यांची मुलाखत प्रक्रिया सुरू होणार आहे, म्हणजे झालीच आहे, पण त्यांची डेडलाईन शेवटची तारीख देण्यात आली आहे, ते म्हणजे 31 ऑगस्ट. 31 ऑगस्टपर्यंत संपूर्ण प्रक्रिया ही आपापल्या संस्थाचालकांना राबवायची आहे आपल्या संस्थेमध्ये. तर यासंबंधी जी काही ही प्रक्रिया राबवत असताना 31 ऑगस्ट ही त्यांना डेडलाईन देण्यात आली. त्यासाठी केवळ 5 दिवसांचा अवधी शिल्लक राहिला आहे. पवित्र प्रणाली अंतर्गत शिक्षक भरतीची प्रक्रिया सध्या सुरू आहे. मुलाखतीशिवाय पदभरती या प्रक्रियेत 16,799 जागांसाठी जे काही पदभरतीची कार्यवाही पूर्ण करण्यात आली आहे. मुलाखतीसह पदभरतीमध्ये 1ली ते 5वी, 6वी ते 8वी, 9वी ते 10वी आणि 11वी ते 12वी या गटातील शिक्षण सेवकाच्या 4,879 जागांसाठी ही संपूर्ण भरती प्रक्रिया उमेदवारांनी दिलेल्या प्राधान्यक्रमानुसार 7 ऑगस्ट रोजी गुणवत्ता यादी जाहीर करण्यात आली आहे. तर यामध्ये ही मित्रांनो सविस्तर बातमी होती विथ इंटरव्ह्यूबाबत. मित्रांनो, जे काही शिक्षक भरतीमध्ये विथ इंटरव्ह्यूचा टप्पा जाहीर झाल्यानंतर यामध्ये 1ली ते 5वी आणि 6वी ते 8वी, त्याचप्रमाणे 9वी ते 10वी आणि 11वी ते 12वी हे टप्पे होते. तर यामध्ये जवळपास 4,879 जागांसाठी उमेदवारांनी दिलेल्या प्राधान्यक्रम प्रमाणे 7 ऑगस्ट रोजी ही आपली काही मेरिट लिस्ट लागली आहे विथ इंटरव्ह्यूची. यामध्ये जे काही उमेदवार आहेत जवळपास 7,805 उमेदवार यासाठी पात्र ठरले आहे. तर मित्रांनो, ही संस्थाचालकांना आता लवकरात लवकर ही प्रक्रिया राबवावी लागणार आहे. 31 ऑगस्टपूर्वी आपल्या शाळांमध्ये संपूर्ण विथ इंटरव्ह्यूचा राऊंड पूर्ण करायचा आहे. ती डेडलाईन देण्यात आली आहे पवित्र पोर्टलमार्फत. तर अशा पद्धतीने ही नोटिफिकेशन होती. शिक्षक भरती संबंधी खाजगी संस्थाचालकांना 31 ऑगस्टपर्यंत मुलाखत घ्यावी लागणार. आणि मित्रांनो, यामध्ये अजून एक आहे ते म्हणजे मुलाखत आणि डेमोचे होते चित्रीकरण. मित्रांनो, जे काही विथ इंटरव्ह्यूमध्ये मुलाखतीसह पदभरती या प्रकारात 30 गुणांवर निवड करण्यात येणार आहे. त्यात मुलाखत आणि डेमो घेण्यात येणार असून त्याचे चित्रीकरण करण्यात येत आहे. जे काही डेमो होत आहे, विथ इंटरव्ह्यूमध्ये जे काही प्रश्नोत्तरे मुलाखत होत आहे तर यांचं संपूर्ण चित्रीकरण होत आहे. याचं व्हिडिओ शूटिंग करण्यात येत आहे. तुम्ही जे काही अध्यापन पाठ घेणार आहात त्याची प्रॅक्टिकल, तर त्याचं तुम्हाला त्याचं व्हिडिओ शूटिंग केलं जात आहे. कोणी ऑब्जेक्शन घेतले तर त्यासाठी हा पुरावा म्हणून व्हिडिओ शूटिंग होत आहे विथ इंटरव्ह्यूमध्ये. त्यामुळे कुठेही पैशाची देवाणघेवाण असेल किंवा जे काही शिक्षक भरतीमध्ये गैरप्रकार आहे तर तो राखण्यासाठी पवित्र प्रणाली अंतर्गत व्हिडिओ शूटिंगची सुविधा देण्यात आली आहे. तर मित्रांनो, ही होती छोटीशी अपडेट शिक्षक भरती संदर्भात वृत्तपत्रात आलेली बातमी. यामध्ये 31 ऑगस्टपर्यंत ही प्रक्रिया फास्ट राबवली जाणार असल्याचे संकेत मिळत आहेत. त्याचप्रमाणे मित्रांनो, शिक्षक भरतीची पुढील वाटचाल आहे ती म्हणजे आता जी काय फेज 2 घेण्यात यावा लवकरात लवकर.
या फेज 2मध्ये जे काही नवीन जाहिराती येतील आणि त्या ज्या काही जागा उपलब्ध असतील त्यासंबंधी लवकरात लवकर पवित्र पोर्टलने फेज 2 घेण्यात यावा अशी सर्व अभ्यर्थीधारकांची इच्छा आहे. तर यासाठी प्रशासनाने दखल घ्यावी, लवकरात लवकर फेज 2 लावण्यात यावा. व्हिडिओ आवडला असेल प्लीज चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.